पुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पावसाचा जोर ओसरल्याने पलूस तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात। कोयना धरणाच्या साठ्याने गाठले अर्धशतक। सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत बुधवारी रात्री झपाट्याने वाढ झाली होती। गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी वाढत राहिले, मात्र सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत पाणी पातळी स्थिर राहिली आणि त्यानंतर सायंकाळी 5 पर्यंत सुमारे 1 फूट घट झाल्याने पूरस्थितीत काहीसा दिलासा मिळाला। पलूस तालुक्यातील बहुचर्चित कृष्णा नदीवरील आमनापूर अंकलखोप पुलाला पाणी खालून स्पर्श झाल्याने नागरिकांच्या नजरा या पुलाकडे लागल्या होत्या, मात्र दुपारनंतर पाणी ओसरू लागल्याने आज पुलावरून पाणी जाण्याची शक्यता टळली। अनुचित प्रकार टाळण्यासाठी आमनापूर पुलावर पलूस व भिलवडी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तहसीलदार दीप्ती रिठे यांनीही नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली। पुरामुळे औदुंबर येथील श्रीदत्त मंदिर परिसरात पाणी साचल्याने गुरुवारी भाविकांची मोठी गैरसोय झाली। नागठाणे बंधारा सलग 3ऱ्या दिवशीही पाण्याखाली असून आंधळी येथील एरळा नदीवरील पूल तसेच खटाव नांद्रे पूलही अद्याप पाण्याखाली आहे। नदीकाठच्या गावातील पोटमळ्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून आमनापूर येथील स्मशानभूमी 2ऱ्या दिवशीही जलमय आहे। दरम्यान कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर दिवसभरात लक्षणीय कमी झाला आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 50.76 TMC 48.23% झाला असून धरणात 31,470 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे। धरणातून अद्याप नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही। गुरुवारी कोयना येथे 2 मिलीमीटर, नवजा येथे 5 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नमस्कार। आत्ताच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आत्ताचं पावसाचं प्रमाण लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये पलूस तालुक्यामध्ये खटाव नांद्रे पूल पाण्याखाली गेलेला आहे, तसंच नागठाणे बंधारा जो आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे। आणि अजून जर पावसाची पावसाचा जर हे रोग अजूनही असाच राहिला तर पाण्याची पातळी वाढली तर अंकलखोप आणि आमनापूर हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीमध्ये औदुंबर मंदिरामध्ये देखील खाली कट्ट्यापर्यंत पाणी गेलेलं आहे। लोकांना, पलूस तालुक्यातील सर्व लोकांना प्रशासनामार्फत एक आवाहन करण्यात येते की आपण नाहक जिथे जिथं पाणी पुलावरून पाणी वाहत आहे किंवा जवळपास पुलाच्या पाणी पोचलेलं आहे त्या ठिकाणी अनावश्यक पाहण्यासाठी, पुराचं पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये।